ऊसतोड मजुरांच्या मुलांना साखर शाळा या स्वप्नवतच झाल्याचं चित्र आहे। कारण कोल्हापूरमधील ऊसतोड मजुरांच्या मुलांना ऊसतोड मजूरच व्हावं लागेल का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। या संदर्भातला हा खास रिपोर्ट पाहूयात। ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर। ऊसतोड मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित। ऊसतोड मजुरांची मुलं ऊसतोड मजूरच होणार का? ऊसतोड मजुरांच्या पोरांना शिक्षण कसं मिळणार? राज्यात ऊस हंगाम सुरू झालाय। त्यातच पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाचं उत्पादन घेतलं जातं। त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहे। मराठवाड्यातील बीड, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव येथे मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत। दिवसभर ऊसतोड मजूर ऊसतोडणी करतात। प्रत्यक्षामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार लहान मुलं शाळेत जाणं अपेक्षित आहे। मात्र साखर शाळा नसल्यानं ऊसतोड मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। त्यामुळे ऊसतोड कामगारांची मुलं ऊसतोडणीच करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आमच्या लेकराची खूप परिस्थिती असल्यामुळे आम्ही लेकर संघ घेऊन येतो आणि शाळा लेकराचं शिक्षण होत नाही। लेकरासाठी आम्हाला इथं सुविधा पाहिजे की शाळा चांगली असावा, लेकराचं शिक्षण आमचं चांगलं व्हावं म्हणून मी यांना सांगतो, एवढी विनंती करावं माझ्यावाली ऐकावं। ऊसतोड मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित। जिल्ह्यात एकूण 23 साखर कारखाने। मराठवाड्यातून 2520 ऊसतोडणी टोळ्या कोल्हापुरात येतात। 11,769 पुरुष तर 8,681 महिला असे एकूण 21,228 ऊस तोडणी मजूर आहे। 2,000 पेक्षा अधिक लहान मुलं कुटुंबासोबत आलेली आहे। बहुतांश शाळेपासून वंचित आहे। कोल्हापुरातल्या अवनी संस्थेच्या वतीनं ऊसतोड मजुरांच्या मुलांचं नुकतंच सर्वेक्षण करण्यात आलं। यामध्ये ऊसतोड मजुरांची मुलं ही शाळेत न जाता ऊस तोडण्यासाठी जातात। तसंच कोल्हापूरसह अनेक ठिकाणी साखर शाळा या नुसत्या कागदावरच आहे आणि ज्या साखर शाळा सुरू आहेत त्या कमी ताकदीनं आणि सोयी सुविधा अभावी सुरू आहेत असं निदर्शनास आलंय। त्यामुळेच ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आता अवनी संस्थेनं पुढाकार घेतला आहे। आमची भूमिका अशी असणार आहे, जोपर्यंत प्रत्येक ऊसतोड आणि वीटभट्टी कामगाराचं मूल शाळेत जात नाहीये, त्याला त्याचे मूलभूत अधिकार मिळत नाही, पोषण आहार मिळत नाहीये, 3 ते 6 वयोगटातल्या मुलांना अंगणवाड्या सुरू करत नाहीये, तोपर्यंत आम्हाला एक कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे। कोणत्याही ऊसतोड मजुराचं मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। ती मुलं गावाकडेच राहतात, आई वडिलांवर जात नाही, अगदी तहानी जातात आणि त्यांच्या तिथे शाळा आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही डिसेंट्रलाइज आहे। त्याला जास्तीत जास्त बळकटीकरण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ऊसतोड कामगार महामंडळामध्ये, कारण त्यांची मी कन्या आहे, त्यांचं जीवन मी जवळून पाहते, ते बदलायचं असेल तर ते पोटातून त्याची पीडा अनुभवावी लागते। एकूणच पाहिलं तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। त्यामुळेच आता राज्य सरकारनं पुढाकार घेऊन ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी निर्माण केलेल्या साखर शाळा ताकदीनं आणि निर्भीकपणे सुरू करण्याचं आव्हान सरकारच्या समोर उभा ठाकलंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।